याच्यामुळे जाम आहे. हा सिंगल रोड आहे, तो रोड पूर्ण खोदलेला आहे. हा बघा पाऊस बघा केवढा आहे, बेकार पाऊस आहे यार. या टायमाला आणि असा पाऊस, भेंडी काय पाऊस आहे. त्यानंतर ना एक परत मुंबई दिल्ली हायवेवर जॉईन बघा याच्यामुळे जाम आहे. हा सिंगल रोड आहे, तो रोड पूर्ण खोदलेला आहे, पूर्ण किचड आहे तिकडे, तो रोड चालूच नाही आहे आणि हा सिंगल रोड चालू आहे. त्यामुळे सगळी ट्रॅफिक झाली होती, मजबूत लांब होती ट्रॅफिक. आणि कसं तरी आलो हळूहळू पुढे, अजून पुढे असेलच बहुतेक ट्रॅफिक. आणि यांची पण लय ट्रॅफिक आहे, ही पूर्ण तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. ही बघा ही पूर्ण चालली आहे ट्रॅफिक हळूहळू. आणि पाऊस परत वाढला जोरात, पाऊस यायला लागला, गाडीची वाट लागली आहे सगळं. काय नाही, परत मुंबईला जाऊन वॉश करू, एवढा काय नाही, ठीक आहे. फायनली मी NH48ला लागलेला आहे. ब्रिज खालून राईट मारला, आता जॉईंट होईल मी. NH48 आपल्याला आता डायरेक्ट मुंबईला आहे. आणि इथे पण मजबूत पाऊस आहे, मजबूत म्हणजे मजबूत. सगळी गाडी खराब झालेलीच आहे तसं, पण आता काय करणार. आता फक्त रोड पण बघावं लागेल, रोड कुठे खराब आहे काय सगळं बघावं लागेल. एक तर लाईट कमी आता दिसते मला, तुम्हाला ह्याच्यात चांगली दिसत असेल, मला कमी दिसते. हा बघा पाऊस बघा केवढा आहे, बेकार पाऊस आहे यार. इंडिया अचानक एवढा पाऊस कसा काय वेळ, मला समजत नाही. हा पाऊस चेक करा तुम्ही फक्त, हा पाऊस बघा काय बेकार पाऊस आहे. आता हा पाऊस बघा काय पाऊस आहे यार, या टायमाला आणि असा पाऊस, भेंडी काय पाऊस आहे यार. फक्त पाठचा माल काय ओलला नाही झालं पाहिजे, कारण गळाला नाही पाहिजे काही, एवढं लक्ष नाही दिलं. पुढे काहीच दिसत नाही, फास्ट केलंय वायपर, पूर्ण फास्ट आहे, पूर्ण फास्ट. बेकार पाऊस आहे हा, समोरचा काय दिसत नाही, एवढा बेकार पाऊस आहे. मी आता हे कव्हर करतो आणि मग नंतर बघतो कुठे जातोय पाऊस, काय होत आहे. मी आता भरूचच्या थोडं पुढे आलेलो भरपूर, आणि त्यानंतर ना एक परत मुंबई दिल्ली हायवेवर जॉईंट व्हायला होतं, म्हणून मी पटकन टाकली. आणि त्याच रोडला आहे, किती 40-50 किलोमीटरचा असेल, जास्त मोठा नाही आहे. आणि त्याच्यात इथे पण पाऊस आहे, पाऊस गेला होता मगाशी, पूर्ण कोरडं झालेलं, आता परत पाऊस आलाय. आता 9:30 वाजले, मी मॅकडॉनल्ड्स बघतोय, मला मॅकडॉनल्ड्समध्ये खाऊशी वाटतंय भरपूर काही, तर मॅकडॉनल्ड्स बघतोय. पण बघूया आता पुढे, आता एक्झिट होईल, 10 किलोमीटर बाकी असेल, मग त्यानंतर एक्झिट मारल्यानंतर मॅकडॉनल्ड्स बघूया. 9:30 वाजले, जेवूया, भूक लागली जरा, दुपारी पण काही जेवलो नव्हतं कारण नाश्ता केलेला, त्यामुळे भूक नव्हती. आता हा एक्सप्रेस वे उतरूया, बघूया. भरपूर पुढे आलो, तरी पण मस्त 30-40 किलोमीटर आलो पुढे. मी नवसरीच्या पण पुढे आलो, आणि नवसरीलाच आपलं मॅकडॉनल्ड्स होतं, खाल्लं. हे बघा मी चिकन खाल्लं, बर्गर मस्तपैकी, तुम्ही बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये, मस्तपैकी खाल्लं. आणि तेव्हा बरं वाटलं, भूक लागली होती बेकारवाली, कारण सकाळी दुपारी पण काही खाल्लं नव्हतं, म्हणून आता जरा भूक लागली होती. फायनली खाल्लं आणि निघालो. आता इथून 250 किलोमीटर बाकी आहे, रात्रीचे 3-3:30-4 वाजता पोहोचू बोलतोय. तर आपण इथेच कुठेतरी बघूया, झोप आल्या झोपूया, नाहीतर मग पुढे पुढे जाऊया. वापीला पोहोचलोय मी, हा जस्ट वापीचा ब्रिज आहे. आणि पाऊस तर नाही, आता पाऊस मगाशी होता, पाठी हळूहळू येतोय, अधूनमधून जातोय खाली, अजून पण रोड ओलला आहे. आणि
खूप पाऊस येतो अजूनमधून, बाकी ठेम ठेम चालू आहे हळूहळू. अरे बापरे किती लाईट चमकते. 184 किलोमीटर मुंबई बाकी आहे अजून. आणि आता वाजले 12, प्रॉपर 12 वाजले. बघूया अजून थोडं पुढं जाऊया. वापीच्या पुढे आपला सिमेंटचा रोड चालू झाला ना एकदा, मग पुढे जाऊन झोपूया कुठेतरी, किंवा बॉर्डर पार केल्यानंतर झोपू. बघूया पुढे कसं काय होतंय. नाही तर सरळ चालत राहूया तोपर्यंत. बॉर्डरच्या पहिलंच थांबलोवर होतो इथे. पाठीमागं थांबलो होतो, पण ते इकडे काय बरोबर वाटत नव्हतं. झोप यायला लागली थोडी थोडी, म्हणून बोललो रिक्स नाही घ्यायचे. 12:30 वाजल्या. इकडेच कुठेतरी लावूया आणि मग झोपून जाऊया. इथे पण एवढं हे नाही वाटत आहे. पुढे जाऊया. आणि इथे चिखल पण आहे. गाडी, पाऊस चालू आहे एकतर, गाडी गुंतून जाईल. आणि आता बॉर्डर लागलाय. जाऊ दे, पुढेच बघू. मग आता बॉर्डर संपल्यानंतर पुढे आहे असेल ना, तिकडे जाऊन झोपून जाऊया. हे काय महाराष्ट्र चेकपोस्ट पुढे आहे. मग बॉर्डर पास करूया आणि मग झोपूया. इथे पण चांगली जागा झोपायला, पण इथे कोणती गाडी दिसत नाही. तिकडे काहीतरी ते गाडीमध्ये काहीतरी करत होते, काय माहिती काय करत होते. बॉर्डरवर आता चढतोय. ती गाडी पास झाल्याशिवाय आपण इथून चढायचं नसतं, इथेच थांबायचं असतं. स्टॉप सिग्नल पण आहे इथे, इथेच थांबायचं असतं. जोवर तर ती गाडी पुढे जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागतं. आता हे बॉर्डर पास करतोय. बॉर्डर पास केल्यानंतर मग पुढे कुठेतरी थांबूया आपण. हे बघा गाडी निघाली गाडी. मग आपण आपली गाडी टाकूया. बॉर्डर पास केल्यानंतर बघू कुठे थांबायचं आहे आणि मग तिकडे बोलू आपण. फायनली मी बॉर्डर पास केल्यानंतर पुढेच एक ढाबा आहे. ढाबाच्या साईडला लावली आहे गाडी. हे बघा सगळे ढाबे आहे इथे, मोठं ढाबा आहे. तर इथे पार्किंग केलेली आहे आणि मस्त ढाबा आहे. तर आता झोपूया. वाजले 1 वाजत आला आहे. 1 वाजूनच गेला, पण 1:30 वाजत झाला आहे. तर आता झोपूया आपण. सकाळी उठूया 6-7 वाजता. मग पुढचा सफर पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. हा ब्लॉग मधून म्हणजे जास्त मिनटाचा होत असेल ना, तर गॅप येत जाईल. तर तुम्हाला कळेलच ते. म्हणजे गॅप आला तर समजून जा की मोठा होता तर ब्लॉग, म्हणून गॅप करत टाकले ब्लॉग. तर इंट्रो काय मध्ये येईल नाही येणार समजून घ्या जरा. तर हा पण आपण इथेच ब्लॉग एंड करूया. उद्या सकाळी तर सकाळचा ब्लॉग मस्तपैकी. पाऊस पण चालू आहे, थंड वातावरण आहे. AC बीसी काय नाही, मस्त पंख्याची थंड हवा लागते. पंखा लावला इथे खाली साईडला. तर झोपूया आता. फायनली निघालो मी. उठलो मी 8 वाजता. ते पण कॉल केला पप्पांनीच उठवलं मला. झोपलेलो मजबूत गाठ झोपलेलो. आणि 6 वाजता पण एक जण आला होता. तो हे पैसे मागायला पार्किंगचे. अरे बोललो काय फालतू घ्या. अरे माणूस झोप येते, उठल्यावर देईल, काहीच नाही. खड्डे बघा. बापरे, बेकारवाले असे अचानक येतात ना. त्यामुळे पहिलं बरं झालं, पहिलंच बघितलं मी. एवढे काय आपटले नाही. आणि तो 6 वाजता झाला आणि पैसे मागतोय. अरे बोललो झोप, अरे झोपू दे जरा. माणूस झोपला असेल कधीचा, काय तुम्ही लगेच पैसे मागतात आहे. एवढं डोकाउट झाला. नंतर मग परत झोप आली होती, मी झोपलो. नंतर मग बोललो निघूया आपण, पण तेव्हा मला जास्त झोप येत होती. मी बोललो झोपूया. आणि मग नंतर पप्पाने उठवलं 8 वाजता. आणि मग आता निघालो आम्ही 8-8:30 वाजता. फ्रेश बीच झालो, ब्रश केला, हे ते सगळं. मग नंतर 9 वाजता आता 9 वाजले. 4 रोटीच्या आता टोल नाका येईल. मग सर इथून 115 काहीतरी किलोमीटर आहे, 100 किलोमीटर. 12 वाजता पोहोचू आपण. 9 वाजले ना, 2-3 तासात 3-4 तासात पोहोचू.
ट्रॅफिकवर आहे वसईला किंवा मेन रोड भाईंदरला तिकडे ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. आणि बोललो ब्लॉग बनवूया की नको की सरळ सरळ आणि मी तुम्हाला दाखवलंच जास्त. हा बघा व्ह्यू मस्त आहे, व्ह्यू भारी आहे. पण काय बोलू आजूबाजूचा, आता पण पावसाचा मोसम झाला आहे, पाऊस तर नाही आहे सध्या तरी, व्ह्यू भारी आहे आजूबाजूचा. बघा पावसाचा मोसम झाला आहे पण मस्त दिसत आहे. कालपासून काय झालं काय माहिती, पाऊस मजबूत पडतोय, पूर्ण गाडी खराब झाली. आता सर्व्हिस पण आहे गाडीची. तुम्हाला सर्व्हिसचा ब्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, सर्व्हिसचा ब्लॉग पाहिजे, मी सर्व्हिसचा पण ब्लॉग टाकेल. तोवर तर माझी बहुतेक सर्व्हिस होऊन जाईल. 1,10,000ला सर्व्हिस आहे. आता 1,10,000 व्हायला फक्त 300-200 किलोमीटर बाकी आहे. ठीक आहे, आता तिकडे होऊन जाईल. तर भेटूया आता पुढे, बघू काय प्लॅन आहे. अजून तरी काय बुकिंग, अजून तरी काय पोचूया, मग खाली करायचे. 1-2 वाजता घरी जाऊ आपण. आणि व्ह्यू बघा समोरचा. मी आता पुढे आलोय भरपूर आणि रस्त्याची हालत खराब आहे, पूर्ण रोड खराब आहे, पूर्ण रोड. मी आता वसईच्या आसपास पोहोचलेलो आहे. इथून थोडी अधूनमधून ट्रॅफिक लागलेली आहे मध्ये थांबलो पण होतो. आपल्या ऐश्वर्या ना ड्रायव्हर, तो पण थांबला होता तर नाश्ता करायला. मग तिकडेच मी पण नाश्ता केला. तिकडे पुरी बिरी भाजी मस्त भेटलं. मी पोचलो आहे त्या पाण्याच्या ब्रिजवर आहे. हे बघा वसईच्या आपला मीरा भाईंदरच्या रोडवर आहे वसईच्या. त्या साईडला पण ट्रॅफिक आहे आणि इकडे पण ट्रॅफिक आहे मजबूत मध्ये. का माहिती का, बेकारवाली ट्रॅफिक आहे, बेकारवाली. तर आता पोचवा लवकर, 11:30 वाजले. कधी पोचू काय माहिती. फायनली पोचलो आहे मी सिलिंगला. मुंबईमध्ये एंटर झालो आहे आपण. शेवटी पोचलो आहे मुंबईमध्ये. ही पण ट्रिप सक्सेसफुली झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगळगौरी मोरया. देवाच्या कृपेने ही पण ट्रिप सक्सेसफुली. आणि ब्लॉग कसं वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आधीचे ब्लॉग बघितले असेल तर बघा जाऊन. आणि खूप भारी मजा आली. काल निघालो होतो सकाळी 9-10 वाजता, 11 वाजता. आता हे 2 वाजले. मध्ये झोपलो पण होतो म्हणून जरा वेळ झाला, नाही तर मी पोचलो असतो टायमावरच. तर आता इथून काय महालक्ष्मीला जाणार, गाडी खाली करणार, मग तिथून घरी जाणार, जरा फ्रेश होणार, मस्त झोपणार थोडा वेळ. हातपाय दुखायला लागले. आणि आता बघू, आता पुढे तर तुम्हाला सांगितलं प्लॅन, पुढे ब्लॉग येत राहतील. तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.